ज्या ज्या शाळांना कॅमेरा ऑन करणं पॉसिबल आहे, तर प्लीज कॅमेरा ऑन करा, कारण मला मुलंच नाही दिसत आहेत. ओके, चला आपण क्लास चालू करूयात. गेल्या क्लासमध्ये आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेमुळे जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं कुठल्या पण विद्युत सुवाहकाच्या भोवती, तर त्याच्यामुळे त्याचे गुणधर्म आपल्याला काय काय बघायला मिळतात, त्या चुंबकीय क्षेत्राचे जे गुणधर्म आहेत ते काय काय बघायला मिळतात. शिवाय आपण जर वेगवेगळ्या आकाराचे घेतले ते सुवाहक, तर त्या जे चुंबकीय रेषा आहेत त्याचा जो पॅटर्न आहे तो बदलतो. त्याचे जे आकार आहे तो बदलत जातो. तर ते आपण सुरुवात केली. तर गेल्या क्लासमध्ये आपण स्ट्रेट कंडक्टर, एक सरळ वायर, त्याच्यातून जर आपण विद्युत धारा घालवली तर मग कसं चुंबकीय क्षेत्र बनतंय, त्यातून चुंबकीय क्षेत्राचे काय काय गुणधर्म आहेत ते बघितलेलं होतं. आता आज आपण त्याच्या पुढचं बघणार आहोत. ठीक आहे, तर मी तुमचं पुस्तक शेअर करते. मी आधी पण सांगितले मुलांना, परत एकदा सांगते की हा जो धडा आहे हा त्या विद्यार्थ्यांसाठी खूप स्कोरिंग आहे ज्यांना जास्त गणित वगैरे सोडवायला जमत नाही आणि प्रश्न उत्तर मात्र पाठ करू शकतात चांगले, तर त्यांच्यासाठी हा धडा जो आहे तो स्कोरिंग आहे. हे तुमचं पुस्तक. ह्याच्यामध्ये हा जो आपला 11वा धडा आहे, विद्युत धारेचे परिणाम, हा वाला धडा आपण सुरू केलेला होता. ठीक आहे, चला आता पुढे बघूयात. हे आपण कंप्लीट केलं गेल्या क्लासमध्ये. हे सरळ ह्याच्यातून आपण जर घालवलं इलेक्ट्रिसिटी तर काय होईल, आज आपण हे करणार आहोत. ठीक आहे, तर आता हे पण खूप इंटरेस्टिंग मुलांनी, जी सरळ वायर आहे ना तिला असं गोल्ड रिंग सारखं बनवलं आणि तिला त्या पुठ्ठ्यामध्ये घुसवलं. आणि बघा, तुम्ही बघू शकता म्हणजे पुठ्ठ्यामधून वायर घुसून ते खालून जे येतात वायरची दोन टोकं, त्यांना मग आता हे 3 घटक जोडले, जसं गेल्या वेळी पण आपण केलेलं. बॅटरी जोडलेली आहे, ॲमीटर जोडलेला आहे. ॲमीटर माहिती तुम्हाला, त्याच्यामधून किती विद्युत धारा जाते ते आपण मोजतो. आणि हे जोडलेलं आहे रेझिस्टन्स बॉक्स. ठीक आहे, ज्याच्यात आपण रेझिस्टन्स जो आहे तो कमी जास्त करू शकतो, म्हणजे रोध आपण कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, तो रोध असलेला हा एक बॉक्स असतो, तो जोडलेला आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यामधून करंट घालवल्यावरती मग हे चुंबकीय रेषा बघा असं बनतात आणि मग त्याचे आपण जे आहे ते गुणधर्म लिहिणार आहोत. यु नो व्हॉट मुलांनो, हे जे गुणधर्म तुमच्या पुस्तकामध्ये दिलेत, हे गुणधर्म काही काय थोडेसे नाही लिहिलेले आहेत डिटेलमध्ये, कारण 10वीला आहात तुम्ही, म्हणून मे बी नेक्स्ट टाइम ते ह्याचाच परत तुम्ही हायर क्लासेसमध्ये अभ्यास कराल तर अजून डिटेलमध्ये देतील. पण काही काही जे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जी एक्स्ट्रा बुक्स असतात ना, आपण ज्याला रेफरन्स बुक्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये हे अजून चांगल्या डिटेलमध्ये दिलेलं असतं. तर मी थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार आहे, जेणेकरून तुमचा एकदम कन्सेप्ट जो आहे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर आधी ना तुमच्या पुस्तकामध्ये ते दाखवले ना मुलांना, तर तो प्रयोग आपण करून बघूयात. ठीक आहे, त्यामुळे मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तर आपण जर समोरासमोर असतो ना, तर आपण प्रयोगशाळेमध्ये हे करून डेफिनेटली बघितलं असतं. पण आपण समोरासमोर नाहीये, तर ज्यांनी प्रयोग केलाय त्यांनी व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ तर नक्कीच आपण बघू शकतो. व्हिडिओ बघितल्यावरती पण बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला समजतील. ठीक आहे, थांबा एक सेकंड.
इथे ह्या टॉपिकचं काय नाव आहे, परत एकदा टॉपिकचं नाव वाचा. आणि तुम्ही काय करणार आहात मुलांना, तुम्हाला होमवर्क काय आहे की तुम्ही त्याला छानपैकी वाचून काढायचंय. आणि वाचून काढल्यानंतर त्याला 1 2 3 4 जसं मी दाखवेल तसं लिहून पण काढायचंय. ठीक आहे, थांबा एक मिनिट. मी लास्ट टाइम ना एक व्हिडिओ जो दाखवलेला ना मुलांना, तो सेम टू सेम व्हिडिओ येस मिळाला. हा व्हिडिओ इंग्लिशमध्ये आहे, पण डोंट वरी, मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगते मराठीमध्ये. सगळ्या शाळांना विनंती आहे, प्लीज कॅमेरा ऑन ठेवा, नाहीतर मला मुलंच नाही दिसत आहेत. ज्या शाळा कॅमेरा ऑन ठेवू शकतात, जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम नाहीये किंवा वायफाय आहे, अशा शाळांनी प्लीज कॅमेरा ऑन ठेवा. बघा मुलांना. Hello everyone, in this video we will perform an activity from class 10 science chapter magnetic effect of current, and in this activity we will perform that magnetic field will produce due to the current through a circular loop. So this is the sixth activity here, for which we required a circular loop here. Now just for example, बघा यांनी काय केलंय, खूप साऱ्या वायर्स ज्या आहेत त्या गुंडाळल्यात गोल गोल. कारण आपण एक सिंगल वायर घेतली ना तर ती जी चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ते एवढं काही स्ट्रॉंग नसतं, आणि मग ते आपल्याला जे लोखंडाचा चुरा आपण टाकू त्याच्यावर काय फरकच पडताना दिसणार नाही. म्हणून खूप साऱ्या वायर घेऊन आता त्याच्यामधून बघा ह्या मॅम ज्या आहेत त्या करंट घालवणार आहेत. आणि ह्या जे वायरची खाली जी दोन टोक आहेत ती खाली ती बॅटरीला लावलेली आहेत. these are a circular loop which I have passed through this cardboard. बघा इथे जे आहे तो एक बल्ब पण लावलाय त्यांनी, खाली एलईडी होता बघा एक सफेद कलरचा, जेणेकरून करंट किती जातोय तो आपल्याला दिसायला हवा म्हणून, म्हणजे करंट जातोय की नाही जातोय. हे बघा इथे ना एक असं सध्या पुसट दिसतंय, पण एक इथे एलईडी पण आहे. इथे माझं प्लेबॅक स्पीड किती आहे, क्वालिटी cardboard here, and the two ends of the circular loop is joined with a battery here. You can observe here, these are the two ends which I have joined with the source, which will provide the electricity to this arrangement here. Join this here, and then sprinkle these iron fillings over it. These are the concentric circles which are formed at the two ends. ऑलरेडी ते टाकतानाच ते बनायला सुरुवात झाली आहे बघा, थोडं थोडं दिसते. इंटरेस्टिंग आहे ना. आता पुढे बघा दिसते गोल 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 बनलेत, आणि आता हाताच्यावर असं थोडस टॅप टॅप करतात, थोडं थोडं हाताने मारतोय आपण हळूहळू, दिसते किती छान हे गोल गोल बनलेत. ओके, now the next important question from this topic. चला, अच्छा, एखाद्या कोणत्या तरी शाळा ज्या आहेत त्याच्यापैकी कोणी माझ्याशी बोलू शकेल का? मला असं का वाटतं की हा टॉपिक जो आहे हा आपण केलाय आधी, म्हणून केलाय का हा? केलाय आपण हा टॉपिक आधी, कोणाला आठवते? बरं ठीक आहे, चला तर आपण अजून एक व्हिडिओ बघूयात मुलांना. का बरं अजून एक व्हिडिओ? आता हे गोल गोल पॅटर्न तर बनले ते ठीक आहे, पण तुम्हाला माहितीये हे जी अशी गोल रिंग आहे किंवा इंग्लिशमध्ये ज्याला लूप म्हणतात, त्याच्या दोन बाजू आहेत. अशी रिंग पकडल्यावर एक माझ्याकडची बाजू एक तुमच्याकडची बाजू, राईट?
तर त्या दोन्ही ज्या बाजू आहेत माहिती, एक ती जी बाजू आहे ती नॉर्थ पोलचं काम करते, उत्तर ध्रुव, आणि दुसरी जी बाजू आहे ती साऊथ पोलचं काम करते, म्हणजे दक्षिण ध्रुव. आता असं कसं काय होतंय? म्हणजे आपली जी रिंग आहे, आपण बघितलेलं होतं की कोणत्या पण सुवाहकामधून आपण करंट घालवला असताना तो काय बनतो? टेम्पररी मॅग्नेट बनतो, है ना? तात्पुरतं तो चुंबक बनतो. ही कॉईल आहे ती पण तर तात्पुरतं चुंबक बनते. आता मग चुंबक म्हटल्यावरती ध्रुव तर असणारच, नॉर्थ आणि साऊथ. तर ती जी दोन ध्रुव बनतात ती कशी बनतात त्याच्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ बघूया. हा व्हिडिओ पण इंग्लिशमध्ये आहे, पण छान बनवले ह्यांनी अॅनिमेशन, आणि मी थोडस याला फास्ट स्पीडने चालू करते या व्हिडिओला, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पूर्ण वेळ देऊन त्याला बघायला, पण तुम्हाला समजेल, आणि मी तर एक्सप्लेन करतेच आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा. अच्छा, मुरुमगावच्या गर्ल्स मला दिसतात. थँक्यू सो मच सर. गर्ल्स, लास्ट टाइम आपण काय केलेलं आठवते? कोणी अनम्यूट करून सांगेल का? आपण उजव्या हाताचा नियम केलेला आहे ना, उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम केलेला आहे ना, आठवत असेल तर हात वर करा. ओके, ठीक आहे, ठीक आहे. गर्ल्स, आता ना हा व्हिडिओ बघा बेटा, खूप इंटरेस्टिंग आहे. Magnetic field due to a current carrying circular coil. We have already studied that when current is passed through a straight conductor, a magnetic field is produced around the conductor. मी ह्याचा व्हॉल्यूम कमी करते म्हणजे मी बोललेलं तुम्हाला ऐकायला येईल. ठीक आहे, आता हे काय करतात ते त्रिविजन करवतात की आपला जो स्ट्रेट कंडक्टर असतो सरळ, त्याच्या भोवती कशी मॅग्नेटिक फील्ड बनते, जे आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. माझं स्पीड थोडं वाढवते. This region of magnetic field can be represented as concentric circles around the wire. करंट वरती चाललाय आणि तुम्ही बघू शकता करंट वरती जातो त्यावेळी अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने चुंबकीय रेषा बनतात. तेच दाखवलंय इथे, उलट्या फिरतात ते चुंबकीय रेषा. हे बघा, उजव्या हाताचा नियम. Both these rules can be verified with a compass needle also. Now, modify the straight conductor to form a circular loop and बघितलं त्याची आता त्याच कंडक्टरची गोल आता लूप बनवली. Pass it through the two holes in a cardboard. Connect the end of the coil to an ammeter, a battery, a key. बघा, हे अॅमीटर आहे करंट दाखवण्यासाठी, बॅटरी आहे, स्विच आहे, इथे बटन आहे, आणि हेच ते रिओस्टॅट मी म्हणत होती ना, करंट कमी जास्त आपण करू शकतो. हे ना इकडे मागे पुढे घेतले की आता हे बघणार आहे आपण की इथे मग करंट जो आहे म्हणजे विद्युत धारा जी वाहते ती आपण कमी जास्त करू शकतो. And a rheostat in series. Sprinkle some iron filings randomly on the cardboard. Switch on the key of the circuit and adjust the rheostat हे बघितलं, हे ऍडजस्ट केले आणि हे बघा त्यांनी हे हलवलं थोडंसं, हे इथे पूर्ण चिटकवलेलं होतं त्यावेळी करंट खूप कमी होता. हे थोडंसं इकडे घेतल्यावर करंट वाढवलं, आता 2 अँपियर करंट केला, आणि तुम्ही दिशा बघू शकता की करंट कुठून कुठे चाललंय. नीट बघा व्हिडिओ. Through the conductor, it can be seen that the directions of उलटा चाललाय असा, राईट? घड्याळाच्या उलट्या दिशेने वायर मधून करंट चाललाय. the current flowing through each arm of the circular loop are mutually opposite. Now, as we gently tap the cardboard, we can see that the iron filings align themselves in a specific pattern. बघितलं, त्या पुठ्याला असं असं केल्यावरती आपला हा जो लोखंडाचा चूर आहे तो किती छान असा अरेंज झालाय बघा. They are in the form of circles around each arm of the conductor. These circles prove the presence of a magnetic field. To find the direction of these magnetic lines of force, we apply the right-hand thumb rule. According to परत आपण काय करणार आहे, आपला जो उजव्या हाताचा नियम आहे तो वापरू. तर आता इथे बघा इकडच्या बाजूने करंट वरती चाललाय म्हणून इथे अंगठा वरती केलाय, राईट? मग तुम्ही बघताय की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत म्हणजे ज्या चुंबकीय रेषा आहेत त्या अशा जातात, राईट? इकडून अशा म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने. this rule, we can find that the direction of the magnetic lines of force around the arm of the conductor with upward flow of current is anti-clockwise. While that around the arm of the conductor with downward flow of current. आता इकडे घेतल्यावर मात्र
ह्या बाजूला तर त्या खाली चाललेत. मग बघा is आता clockwise. इकडे असल्यावर घड्याळाच्या सरळ दिशेने, म्हणून क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने. In other words, as the direction of the current in each arm of the conductor is mutually opposite, the direction of the magnetic lines of force is also opposite to each other. Conversely, within the space enclosed by the coil, the lines of force are in the same direction. इथून त्या गोल गोल फिरतात आहेत, पण ह्या दोन जे टोक आहेत त्याच्या पासून ह्या ज्या चुंबकीय रेषा मध्ये 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 येतात आहेत, पण त्याच्यामुळे ही जी आपली गोल कॉईल आहे त्याच्या सेंटर मध्ये म्हणजे त्याच्या केंद्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या गोल गोल रेषा नाही राहत आहेत, त्या थोड्या थोड्या सरळ होत चालल्यात. आणि मग एकदम मध्ये तुम्ही बघू शकता की जी इथे मध्ये कॉईलच्या मध्यभागी जी आपली ही चुंबकीय क्षेत्र बनले, ते चुंबकीय रेषा आहेत ते जवळजवळ एकमेकांना काय बनल्यात, समांतर बनल्यात आणि एकाच दिशेने चाललेत. बघताय ना तुम्ही, एकाच कोणत्या दिशेने चाललेत, नीट बघा बर. इकडून तुमच्या बाजूने येऊन माझ्याकडे येतात. Let us study the various properties of the magnetic field produced due to the current carrying circular coil. Observe that. आता आपण काय करणार आहे, ह्याचे गुणधर्म नोट करणार आहे एक एक करून. The lines of force are circular near the arms of the conductor. पहिला गुणधर्म काय आहे की ह्या कॉईलच्या जवळ ज्या मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ज्या चुंबकीय रेषा बनतात त्या समकेंद्री वर्तुळाच्या स्वरूपात बनत आहेत. हा पहिला गुणधर्म. But as we move from the arms towards the center of the coil, the lines of force become almost parallel to each other. पण आपण जसं जसं त्या कॉईलच्या केंद्रकाकडे चाललोय तसं तसं ह्या रेषा ज्या आहेत त्या सरळ रेषा बनून त्या एकमेकांना समान आहेत आणि त्या एकाच दिशेने चाललेत. अशा प्रकारची जी चुंबकीय क्षेत्र असतं मुलांनो, त्याला म्हणतो आपण एक समान चुंबकीय क्षेत्र. एक समान म्हणजे काय, एकतर ह्या रेषा ज्या आहेत त्या एकमेकांना काय आहेत, समांतर आहेत आणि एकाच दिशेने चाललेत. अशा प्रकारची जी मॅग्नेटिक फील्ड असते म्हणजे चुंबकीय क्षेत्र असतं त्याला एक समान चुंबकीय क्षेत्र म्हणतात. म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. Thus, near the center of the coil, the magnetic field may be considered to be uniform. Hence, it can be said that as the distance from the center of the conductor increases, the magnetic field intensity decreases. बरोबर आहे. आपण जसं जसं ह्या सुवाहकापासून लांब लांब जाऊ तुम्ही बघू शकता की इथे किती जवळजवळ वायरच्या ज्या आहेत त्या गोल गोल लाईनी आहेत. पण जसं जसं आपण लांब चाललोय तुम्ही बघताय ह्या लाईन्स एकमेकांपासून लांब गेलेत आणि मोठे मोठे सर्कल बनलेत, मोठी मोठी वर्तुळ बनलेत. का बरं? ऑब्व्हियसली ना, हा चुंबकाचा जो ते चुंबकीय जे बल आहे ते लांब जसं जसं जाऊ तसं तसं कमी होत जाणार. सिंपल आहे ना. बघा, आपल्या हातामध्ये पण जर दोन चुंबक असतील ते खूप लांब ठेवले तर आपल्याला काही जाणवतच नाही. जसं जसं आपण जवळ आणतो आपल्याला त्याच्यामधला जो चुंबकीय बल आहे ते जाणवायला लागतं आणि एकदम थोडं जवळ आणलं की पटकन ते चिटकतात. बरोबर आहे. तसंच इथे पण आहे. जसं जसं आपण अंतर वाढवतोय चुंबकीय बलाची जी तीव्रता आहे ती कमी कमी होत As the चालली. distance from the center of the conductor increases, the magnetic field intensity decreases. At the center of the coil, the magnetic field is maximum and is directed perpendicular to the plane of the loop. पण ही ते केंद्रकावरती जी हे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आहे म्हणजे ताकद आहे ती सगळ्यात जास्त आहे. का बरं जास्त आहे माहितीये? कारण इकडून पण तर चुंबकीय क्षेत्र त्याला भेटते आणि इकडून पण भेटते. तर दोघांची इथे जाऊन काय होते मुलांनो, बेरीज होते. कळते तुम्हाला? इकडून पण रेषा येतात, इकडून पण येतात, इकडून पण चुंबकीय बल काम करते, इकडून पण बल काम करते आणि ती दोन्ही बल एकाच दिशेने काम करत असल्यामुळे त्या दोघांची आपण काय करतो, बेरीज करतो. ठीक आहे. Carrying current along its axis. आता नीट बघा, हे ह्याच्याकडे बघा नीट. Next, increase the current flowing through the conductor from 2 to about 6. ठीक आहे. आधी 2 अँपियर करंट होता, आता त्याला बघा इकडे घेऊन हलवून ह्या रिओस्टॅटचे जे हा नॉब आहे 6 अँपियर केला. करंट एवढा जास्त वाढवला. आता काय फरक पडतोय बघा. हे दिसतंय तुम्हाला? हे पण ह्याच्यावरती 6 वरती आलं. आधी इथे 2 वर होतं, आता ते असं फिरून 6 वरती आलं. हे काय आपलं अॅमीटर आहे. Amperes and tap the board gently.
We परत can see एकदा that आपण more टॅप ion केलं. filings get aligned with the magnetic field lines. That is, the number of magnetic lines of force increases as the magnetic आता intensity. काय झालं, लाईन्स वाढल्या, थोडा फार जो चुंबकाचा जो म्हणजे लोखंडाचा चुरा उरलेला, परत अजून त्याची काही सर्कल बनले. Increases. Now increase the radius of the coil. You can. आता काय केलं, आता ना ह्याची ही जी कॉईल आहे आपली, त्याची त्रिज्या वाढवली, त्याला मोठं गोल बनवलं. बघा पटकन बघा आता काय होतंय, तुम्ही स्वतःच फरक बघा. Ion filings get aligned with the magnetic field lines. That is, the number of magnetic lines of force increases as the magnetic intensity increases. एकतर इथे लाईन बघा किती दाट आहेत. आता ह्याची साईज वाढवलं, बघा लाईनीवरती काय परिणाम होतोय. Now increase the radius of the coil. बघितलं, जसं हे वाढवलं, ह्या लाईन पण एकमेकांपासून लांब गेल्या. The magnetic field intensity decreases. का बरं? सिंपल आहे ना. तर साईज वाढवल्यामुळे ज्या रेषा मध्ये येत होत्या त्यांना आता जास्त अंतर कापावं लागेल आणि त्याच्यामुळे काय होईल, तीव्रता जी आहे ती चुंबकीय क्षेत्राची कमी झाली. राईट? The magnetic field produced around the coil proves that the coil behaves like a magnet and has a north and south polarity. दिसते, हे मॅग्नेट सारखं आता ती आपली जी कॉईल आहे ती काम करते. आणि परत त्याचे हे बघा, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव बनलेत. कसे बनलेत आता हे नीट बघा, हेच मी तुम्हाला मगाशी सांगत होते. The clock rule is used to find the polarity of. आपण काय बघितलेलं होतं की कुठल्या पण चुंबकाच्या आतमध्ये ह्या ज्या चुंबकीय रेषा आहेत, चुंबकाच्या आतमध्ये त्या साऊथ कडून नॉर्थ कडे जातात, दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे जातात. म्हणून बघा इथे इकडून इकडे येतात, म्हणजे जिकडून येतात नक्कीच ते दक्षिण ध्रुव असेल आणि ज्या बाजूला येतात ते उत्तर ध्रुव असेल. Current carrying coil. If we look at this particular face of the coil, we can see that the current is flowing in an anti-clockwise direction. बघा आपल्या बाजूने समोरून बघितलं आपण कॉईलला, तर करंट असा उलटा चाललाय, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हे बघा, हा घड्याळाच्या दिशेने उलट्या दिशेने चाललेला आहे. तर इथे बघा त्याला निळ्या ॲरोने दाखवलेलं आहे दिशा. Moreover, the magnetic lines of force emerge out of this face of the coil. ह्याच्यामधून, ह्या सरफेस मधून, ह्या पहिल्या पृष्ठभागातून बघा ह्या मॅग्नेटिक लाईन बाहेर येतात. म्हणून तुम्ही काय बघू शकता, हे जसं की नॉर्थचं काम करते, कारण त्याच्यातून बाहेर येतात. Hence, this end is said to be the north pole. Similarly, looking from the other side of the coil, the current is found to be flowing in the उलट्या बाजूने बघितलं करंट असा चाललाय, सरळ चाललाय. clockwise direction. The magnetic lines of force enter into this face of the coil. Therefore, this face is considered to be the south pole. Hence, the clock rule बघा, ज्या बाजूने that when looking at ज्या बाजूने करंट क्लॉकवाईज चाललाय, सरळ चाललाय, तो काय बनतोय आपला दक्षिण one ध्रुव. particular face of the ज्याच्या coil, बाजूने if उलटा the current चाललाय, is तो काय found to be बनतोय flowing आपला in an anti-clockwise direction, that face of the coil is considered to be the north pole. हे बघा, हे If the नॉर्थ current बनलं. flows in the clockwise direction, that face of the coil is considered to be the south pole. ठीक आहे. तर हे वाले काही पार्ट्स जे आहेत ते छोटे छोटे आणखी आपण जे बघितले ते तुमच्या पुस्तकामध्ये नाही दिलेले. अच्छा, बरं मुलांनो, आता मला जी पण मुलं दिसतात आहेत, प्लीज तुम्ही सांगा, हे जे आपण 2 व्हिडिओज बघितले ह्याच्यापैकी बऱ्याच गोष्टी समजल्या, बऱ्याचपैकी गोष्टी समजून आल्या तुम्हाला, त्यांनी जरा हात वर करा. ज्यांना ज्यांना ह्याच्यापैकी बऱ्याच गोष्टी समजल्या व्हिडिओ बघितल्यावरती की काय चाललंय नक्की, हातवरती करा त्यांनी. ठीक आहे, गुड, चांगले होते व्हिडिओज. येस. अच्छा, आता आपण काय करणार आहोत ना मुलांनो, हे जे शिकतोय ना, हे तुम्ही ना एक्झॅक्टली सेम टू सेम असं नाही, पण ह्याच्यासारखी सिमिलर एक गोष्ट नक्की केलेली आहे. मला सांगा, पाऊस पडल्यावरती ज्यावेळी पाणी भरतं, डबक्यांमध्ये पाणी भरतं ना, तर पाण्यामध्ये दगड कोणी कोणी फेकलेत मजा म्हणून, त्या पाण्याच्या तरंगा बघायला? हातवर करा ज्यांनी ज्यांनी पाण्यामध्ये दगडे फेकलेत पावसाळ्यामध्ये किंवा जिथे कुठे पण पाणी भरलंय. एकच फक्त मुलगी, बाकी कोणी नाही फेकले. मला माहिती जवळजवळ सगळ्यांनी फेकले असतील, तरी पण हात कोणी नाही वरती करतोय.
हात वरती करा रे. ज्यांनी ज्यांनी पाण्यामध्ये दगड फेकलेत हात वरती करा. येस. नसतील फेकली तर आज जर कुठे आसपास असेल तर तिथे फेकून बघा. तर काय होतं तुम्ही बघितलं असेल, पाण्यामध्ये दगड फेकला की गोल 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 सेम सेम अशाच तरंगा बनतात जसं आता आपण बघितलं. राईट. आता समजा तुम्ही ना सेम साईजचे दगड घेऊन दोन्ही एकत्र फेकले तर काय होईल, दोन्ही दगडांमुळे पाण्याच्या ज्या तरंगा बनतील तशाच गोल गोल बनून त्या एकमेकांना टच करतील की नाही मधल्या बाजूला. तेच इथे चाललेलं आहे. ठीक आहे. तर चला आता आपण काय करणार आहोत, ह्याचा एक एक गुणधर्म लिहून घ्यायचा आहे. तुमच्या आधी टेक्स्टबुक मध्ये आपण मार्क करूया, तुमच्या पुस्तकामधून वाचून ह्याला एक्सप्लेन करून घेऊयात, म्हणजे समजून घेऊयात ह्याला. आणि त्याच्यानंतर ना मग गुणधर्म काय काय लिहायचे ते बघा. तर जे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं तेच पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे, पण तरी पण पुस्तकाची भाषा समजून घ्या जरा. बघा पटकन आपण ह्याला फुल वाचून काढूयात. सरळ विद्युत वाहकातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांविषयी आपण पाहिले. राईट. सरळ विद्युत वाहक म्हणजे ह्याच्याबद्दल बोलतात. हा सरळ विद्युत वाहक मुळे ज्या ह्या बलरेषा बनल्या ते तर आपण बघितलं. हाच विद्युत वाहक एका वेटोळ्याच्या आकारात वाकवल्यास, म्हणजे कुंतल हे गोल बनवलं बघा, वेटोळा दिला ह्याला, विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा कशा असतील, तर हेच आता आपण बघणार आहे. तर आकृती 4.8 मध्ये दर्शवल्याप्रमाणे वेगवेगळे घटक घेऊन परिपथ पूर्ण करण्यात आला आहे. वेगवेगळे कोणते घटक आहेत, पुठ्ठा घेतलाय, ही वायर कुंतल घेतलेला आहे, इथे हा जो रोधाचा जो बॉक्स असतो तो घेतलाय, हे अॅमीटर घेतलाय आणि बॅटरी घेतली. वेटोळ्यातून विद्युत धारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन असे आपण त्यापासून दूर जाऊ, बघा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तसं चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे मोठी होत जाते. हे दिसतातच आहे, हे पहिलं वर्तुळ छोटे आहे, परत ही मोठी मोठी होत चालली आहेत. इथे ह्या रेषा किती जवळजवळ दाट आहेत, पण इथे लांब लांब चाललेले आहेत. जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असते की त्या रेषा कंस रेषेने दाखवता येतील. बरोबर आहे. आता त्या पूर्ण सरळ रेषा न राहता आता कंस बनला, जसं जसं आपण लांब चाललोय आणि जसं जसं ह्या वेटोळ्याच्या मध्यभागी येत चाललोय. जसे आपण वेटोळ्याच्या, हे झालं आपलं. चुंबकीय बलरेषा आकृती 4.8 मध्ये केवळ पी आणि क्यू या बिंदूपाशी दाखवलेत. आपल्याला समजायला ते पी आणि क्यू कशी दाखवलेत मुलांनो, पण ह्या सगळे जे बिंदू आहेत ह्या वायरवर सगळ्यावरती त्या अशा गोल 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 सगळीकडे बनत जाणार आहेत. तशा त्या वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूशी निर्माण होतील, त्याप्रमाणे बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. त्याच्यामुळे प्रत्येक बिंदू काय करणार आहे, हे जे आपलं केंद्रक आहे तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण करणार आहे. म्हणजे काय सांगितलंय, फक्त ह्या वेटोळ्याच्या बॉडीवरतीच ह्या चुंबकीय रेषा निर्माण नाही होत, पण ह्या सगळ्या बिंदूंमुळे ज्या चुंबकीय रेषा निर्माण झालेत त्याच्यामुळे ह्या वेटोळ्याच्या केंद्रस्थानी पण चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून ते तपासा आणि तारेच्या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यास सहभागी असतो आणि त्या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्य करतात. आता आपण बघितलेलं होतं, हे बघा इथे ऑलरेडी दाखवलंय. इकडे काय दाखवलंय, नॉर्थ, इकडे काय दाखवलंय, साऊथ. कारण ह्या बलरेषा बघा कुठे चाललेत, आता तुमच्याकडे चाललेत मुलांनो. का बरं, कारण इथे जो करंट आहे तो बघा खालून असा वरती जाऊन असा घड्याळाच्या दिशेने फिरतोय ह्या कुंतलामधून. त्याच्यामुळे ह्या केंद्रामध्ये ज्या रेषा आहेत त्या अशा चाललेत, म्हणजे तुमच्याकडे चाललेत, बाहेरून येऊन अशा तुमच्या बाजूने आतमध्ये चाललेत. मग ह्या साऊथ कडून नॉर्थ कडे चाललेले आहेत. कळते, म्हणजे मला ही जी समोरून बाजू दिसते ती काय करेल, कशाचं काम करेल, ती दक्षिण ध्रुवाचं काम करेल. आणि हीच सेम आकृती तुम्ही उलट्या बाजूने
तुमच्या बाजूने बघितली तर तुमच्याकडे जी त्याची जी सरफेस येते, पृष्ठभाग तुम्हाला जो दिसतोय समोरून, तो नॉर्थचं काम करेल, उत्तर ध्रुवाचं काम करेल. बघा, तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युत धारेवरच अवलंबून असते. राईट, आपण हे बघितलं. आता आपण विद्युत धारा कमी जास्त केली, जर वाढवली तर काय झालेलं, बलरेषा वाढलेल्या होत्या, तेच इथे परत दिलेलं आहे. याचा अर्थ जर वेटोळ्याच्या तारेचे n इतके वेढे असतील तर एका वेड्यामुळे जितके चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल त्याच्या n पट चुंबकीय क्षेत्र निर्माण करता येईल. म्हणजे काय, आता पहिला प्रयोग बघा, आता जो आपण बघितला त्याच्यामध्ये त्या मॅमनी खूप सारे वेटोळे घातलेले ना, म्हणजे एका वेटोळ्यामुळे जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तर समजा आता मी ते 10 वेटोळे पाठवले तर इथे काय दाखवले, मग ते 10 पट आता ते चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल. आधी जेवढं होतं त्याच्या 10 पट. मग इथे 10 आकडा देण्याच्या ऐवजी n पट घेतलेले आहे. आपण जसं गणितामध्ये घेतो ना, एखादी वस्तू माहिती नसेल तर त्याला आपण x मानतो, जसं इथे ते वेटोळे किती मांडलेले आहेत, n मांडलेले आहेत. बघा, आणि परत काय दिलंय वरील. अच्छा, इथे करून दाखवायचंय प्रयोग, शिक्षकांना सांगितलेलं आहे. मुलांनो, जर तुमच्या शाळेमध्ये जर ना प्रयोगशाळा असेल आणि हे जर सामान तुमच्या शाळेमध्ये उपलब्ध असेल ना, तर तुमच्या शिक्षकांना नक्की सांगा हा तुम्हाला प्रयोग करून दाखवायला. तुम्हाला ते समोरून बघायला तर अजून जास्त मजा येईल. ठीक आहे, तर आता आपण काय करूयात, फटाफट ह्याचे 1 2 3 4 करून गुणधर्म लिहून काढूयात. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, सध्या तुम्ही शॉर्ट मध्ये तुमच्याकडे लिहा, कारण आपल्याला पूर्ण तेवढा लिहायला वेळ नसतो ऑनलाईन मध्ये. पण नंतर मग तुम्ही होमवर्क म्हणून त्याला खूप छान हँडरायटिंग मध्ये पक्का लिहून काढा. ठीक आहे, थांबा, आता मी तुम्हाला माझा फळा दाखवते. अच्छा, हे गुणधर्म लिहू त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचंय मुलांनो, थांबा, मला तुम्हाला बघायचंय. जर स्क्रीन घालवते आणि स्वतःला छोटं करते. हा, अच्छा, एकाच स्कूलचा मला कॅमेरा ऑन दिसतोय. बरं, हरकत नाही. ढिलजी कोकणी स्कूल बहुतेक आहे हे. गर्ल्स बॉईज, तुम्हाला समजलं काय ह्या व्हिडिओ मध्ये काय होतं आणि मी जे एक्सप्लेन केलंय ते? अच्छा, कॅमेराज, हा, हात वरती करा जर समजलं असेल तर. कॅमेरा ऑफ झालाय, समजलं? जस्ट हात वर करा जर समजलं असेल तर. ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा, ओके, दिलबर पवार या नावाने ज्यांनी जॉईन केले त्यांनी पण हात वर केलाय. अच्छा, आता मुलांनो, तुमच्याकडे नोटबुक्स आहेत का? जरा वरती करून दाखवा. बुक घेऊन बसलाय ना बरोबर? हा, व्हेरी गुड. आता जसं जसं मी बोर्डवर लिहित जाईल ना, तसं तसं माझ्या बरोबर पण तुम्ही समजून पण घ्यायचंय मी जे बोलते ते, आणि लिहून पण काढायचंय पटपट. ठीक आहे, आता मी व्हाईट बोर्ड तुमच्या बरोबर म्हणजे माझा फळा शेअर करते, तोपर्यंत ह्या टॉपिकचं नाव लिहा बरं. आपण जो हा टॉपिक वाचतोय ना, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं ना, विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र, हे नाव लिहा, हेडिंग लिहा. तुमच्या पुस्तकात दिलंय, जसंच्या तसं कॉपी करा. तोपर्यंत आता मी तुमच्या बरोबर व्हाईट बोर्ड शेअर करते. माझा फळा व्हाईट आहे ना, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये आपण व्हाईट बोर्ड म्हणतो. अच्छा, ज्या पण शाळा जॉईन झालेत ना, माझी सगळ्या तिथे शिक्षक जर ऐकत असतील आणि जे विद्यार्थी आहेत, प्लीज तुम्ही पण तुमच्या शिक्षकांना हे कन्वे करा की आपण हा असा छोटा छोटा जो होमवर्क देतोय ना मुलांनो, प्लीज तो होमवर्क ना एखाद्या तुमच्या टीचर्सला तुमच्याच पैकी हवं तर मॉनिटर बनवायला सांगा. असा विद्यार्थी जो नेहमी होमवर्क करतो, तर तो विद्यार्थी स्वतः पण होमवर्क करेल आणि तुमचा होमवर्क पण चेक करेल की तुम्ही केलाय की नाही केलाय, पहिली गोष्ट. आणि केलाय तर तो बरोबर केलाय की नाही, असं नको की काहीतरी चुकीचंच करून टाकलं. ठीक आहे, हे नक्की तुमच्या शिक्षकांना सांगा. आणि जर शिक्षक ऐकत असतील तर प्लीज तुम्ही ह्याच मुलांपैकी कोणाला तर मॉनिटर बनवून त्यांना हे काम सांगितलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला फक्त हवंय की मुलांनी होमवर्क करावा, कारण होमवर्क केल्यावरतीच त्यांच्या डोक्यामध्ये ते
जास्त काळ लक्षात राहील, नाहीतर विसरून जातील. आणि होमवर्कच नाही केला तर आपल्याला कळणार पण नाही की मुलांना किती समजलंय. ठीक आहे, तर बघा आता ही जी आकृती आहे ना मुलांनो, तुम्ही पुस्तकामधून तुमच्या बघून नंतर छानपैकी काढा. तर आकृती काढायला तुम्ही थोडीशी जागा सोडा. किती जागा लागेल तुम्हाला अंदाज पडेलच पुस्तकामधली आकृती बघून. मला वाटतंय 7-8 ओळी सोडल्या तर नोटबुक मधल्या बस होतील. पण मी आता ही आकृती पटकन काढते. तर बघा आता आपण काय घेतलं, हा असा मी पुठ्ठा घेतला. ठीक आहे, आता मुलांना मी काही स्केल वगैरे वापरू नाही शकत ना, तर माझी आकृती जी आहे ती अशी खूप छान येईल असं नाहीये, पण तुम्हाला समजेल अशी तर नक्कीच काढते. ठीक आहे, तर ही आपली वायर आहे. आता ही वायरचं बघा, हे खाली पुठ्ठ्याच्या खालून आपल्याला दिसणार नाही ना खालचा पोर्शन, म्हणून मी काय केलं त्याला असं डॉट डॉट दाखवले. आता ही खालून आली वायर, ही वायर आता अशी खाली आली. आता आपण काय करतोय, हिला एक बॅटरी जोडली, त्याच्यानंतर ना एक स्विच म्हणजे बटन जोडलं, आणि आपण आता तुमच्या पुस्तकात दाखवले तसं आपण ह्याला काय करूया, हा रोधाचा बॉक्स जोडूया. ठीक आहे, आणि अजून एक हवं तर इथे ॲमीटर कुठे पण लावू शकतो आपण. हे इथे मी काय लावलं, ॲमीटर. ॲमीटर म्हणजे आपण ज्याच्यातून विद्युतधारा मोजू शकतो किती अँपियर चालले, राईट. तर हे आपलं प्लस होईल, हे मायनस होईल. करेक्ट आहे. आता मग जसं बघा, आता जिथून धन प्रभार आहे तिथून विद्युतधारा जाते, तर अशी विद्युतधारा वरती चालली, म्हणून आपण काय केलं, ही विद्युतधारेची काय केली, दिशा दाखवली. आणि आपण आता काय बघितलेलं की मग विद्युतधारा वाहायला लागल्यानंतर ना आपण जो लोखंडाचा चुरा टाकतोय त्याचे काय बनतात, गोल 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 सर्कल बनतात. तर हे इथे पहिलं सर्कल, हे असं दुसरं, तिसरं. ठीक आहे, तर ही आकृती पूर्ण झाली. आता ह्याच रेषा ज्या आहेत ना मुलांना, इकडे बघा, इथे येईपर्यंत काय होतात ते अशा सरळ बनतात, राईट. हा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मुलांना, रेषांना एकमेकांना चिटकवायचं नाही, ते चुकीचं असतं. कधीच रेषा, चुंबकीय बलरेषा एकमेकांना चिटकत नाहीत. ठीक आहे, तर आता मग नीट बघा, इथे आता करंट काय चाललंय, वरती चाललंय. विद्युतधारा इथे वरती चाललेली आहे, ह्या बाजूने इथे ह्या टोकाला. इथे समजा आपण नाव देऊया इथला बिंदू ए आणि इथला बिंदू बी. तर इथे ए मधून विद्युतधारा वर चालली आहे, तर आपला परत उजव्या हाताचा नियम, तर हे काय असेल, चुंबकीय बलरेषांची जी दिशा आहे ती कशी असेल, घड्याळाच्या उलट्या दिशेने. तर बघा मी कसा घड्याळाच्या अशा उलट्या दिशेने आता काय दाखवते, असा बाण. आणि इथून म्हणजे हा असं जाईल, इकडे फिरेल. करेक्ट आहे, हा असा वरती जाईल. मग ही या बलरेषेमधून पण असं वरती जाईल, आणि इथे काय होईल, घड्याळाच्या सरळ दिशेने, म्हणजे हे असं, राईट. करेक्ट आहे. अच्छा, आता एक गोष्ट ना करून बघूया आपण, तुम्ही कधीच मग ही गोष्ट विसरणार नाही आणि हा टॉपिक पण नाही विसरणार. बघा, तर मी स्वतःला छोटं केलंय. सगळ्यांनी आपले हे जे आपण इंडेक्स फिंगर याला म्हणतो आपण, याला मराठीत काय म्हणतो माहिती नाही, हे जे पहिलं बोट आहे ना अंगठ्याच्या बाजूचं, त्याला वरती करा. सगळ्यांनी करा, चला, मला तुम्ही सगळे दिसतात. आता आपण असं करूयात त्याला, आता खाली करा त्याला, राईट. आता आपण काय बघितलं, आपली जी उजवी बाजू आहे तिकडे हे असं गोल गोल फिरणार आहे. आपण जाताच्या दिशेने फिरवतो, फिरवा, पहिलं वाला हात, उजवा हात जेवतो त्याने. हे सगळ्यांनी करा, मी करते तर तुम्हाला का लाज वाटते. चला, हा राईट हँड असा जाताच्या सरळ दिशेने, घड्याच्या सरळ दिशेने फिरवा, आणि लेफ्ट हँड उलट्या दिशेने, लेफ्ट हँड त्याच्या उलट्या दिशेने फिरवा. चला, आणि मग आता दोन्ही हात एकत्र, दोन्ही हात, दोन्ही पण हात. बेटा तू उलट करतेस, मुरुमगाव मध्ये फर्स्ट गर्ल, उलट उलट करतेस तू. जेवता हात सरळ फिरवायचे घड्याळाच्या दिशेने, आणि उजवा हात घड्याळाच्या उलट्या दिशेने. बघा ना, स्वतःकडे, स्वतःपासून लांब, हा, आणि गोल गोल फिरवायचं. हा हा, आता बरोबर आहे, करेक्ट, राईट. सगळ्यांनी करा, गर्ल्स बॉईज, हसायची काही गरज नाहीये. हे असं केल्यावरती तुम्ही कधीच आता विसरणार नाही की दिशा कोणत्या बाजूला आहे. समजलं? ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. थोडीशी मजा पण आली ना, तर मजा करूनच अभ्यास करायचा, लक्षात पण राहतो, मार्क्स पण चांगले येतील. तर आता आपण काय लिहिणार आहे, हे आकृती काढून झाली.
रेषा पण दाखवून झाल्या. आता आपण काय लिहिणार आहे, ह्याचे गुणधर्म लिहिणार आहे. पटकन आता तुम्ही हे मला कॉपी करायचंय. मी आता सध्या शॉर्ट मध्ये सांगणार आहे मुलांनो, ते तुम्ही काय करायचे, डिटेलमध्ये त्याचं प्रॉपर वाक्य बनवायचं जसं पुस्तकामध्ये बनवलंय, पुस्तकाची मदत घेऊन. तर पहिलं आता काय लिहिणार आहे गुणधर्म, की वाहकाच्या वाहकाजवळ ज्या बनलेल्या आहेत, ती आपली जो वाहक आहे त्या वाहकाच्या जवळ ज्या चुंबकीय बलरेषा बनलेल्या आहेत ते काय आहेत, समकेंद्रीय. तर मग मी इथे शॉर्ट मध्ये काय लिहिते, बलरेषा काय आहेत, सगळ्यात आधी तर बलरेषा समकेंद्री वर्तुळाकार आहेत. बरोबर आहे. हा पहिला झाला गुणधर्म. बरोबर आहे. आणि दुसरा गुणधर्म काय लिहिणार, वाहकाच्या केंद्रामध्ये, पण केंद्रापाशी त्या कशा बनतात, केंद्रापाशी समांतर आहेत आणि एकाच दिशेने काम करतात, एकाच दिशेमध्ये आहेत. आणि अशा प्रकारची जी आपली चुंबकीय क्षेत्र असतं, आपण त्याला काय म्हणतो, हे खूप महत्वाचं आहे मुलांना, ह्याला अंडरलाईन करा. हे असं चुंबकीय क्षेत्र आहे, ते एक समान चुंबकीय क्षेत्र आहे. ठीक आहे. तिसरं आपण काय लिहिणार, आपण जसे जसे लांब जातो तसं तसं ज्या ह्या चुंबकीय बलरेषा विरळ होत चाललेत. मग इथे तिसरं काय लिहिणार, जसे जसे वाहकापासून लांब चाललोय आपण, लांब जातो तसे तसे काय होत चाललेले आहे, रेषा चुंबकीय बलरेषा काय होत चाललेत, चुंबकीय बलरेषा विरळ होत जातात. चुंबकीय बलरेषा विरळ होत चाललेत आणि जे सर्कल बनतात, जे वर्तुळ बनले, ती मोठी होत चालले. ठीक आहे. विरळ होतात. अच्छा, ठीक आहे. हे झाले 3 मुद्दे. आता चौथा मुद्दा काय येणार मुलांनो, दिशेबद्दल पण लिहायचंय ना आपल्याला. बघा टोटल जे आहेत ना 5 गुणधर्म बनणार आहेत आपले. हे मी वरती घालवते, जागा हवी लिहायला. बघा चौथा मुद्दा मी इथे लिहिते म्हणजे मला जास्त जागा मिळेल लिहायला. तर चौथ्या मुद्द्यामध्ये आपण काय लिहिणार आहे, ए बिंदूपाशी काय आहे, तुमच्या पुस्तकामध्ये पी दिल्या. अच्छा ठीक आहे, आपण पीच घेऊयात, त्याला पी घेऊयात आणि इथे क्यू घेऊयात म्हणजे कन्फ्युजनच नको. हा, तर पी बिंदूच्या जवळ विद्युतधारा जी आहे ती वरती चालली आहे. तर मग जे बनलेली आहेत चुंबकीय बलरेषांची दिशा काय आहे, इथे सरळ सरळ मी लिहिते घड्याळाच्या उलट्या दिशेने. ठीक आहे. चुंबकीय रेषांची दिशा घड्याळाच्या उलट्या दिशेने. बरोबर आहे. आणि इथे क्यू ला हे सेम टू सेम कॉपी करायचे, चुंबकीय बलरेषांची दिशा घड्याळाच्या सरळ दिशेने. ठीक आहे. हा झाला आपला चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा आपण काय लिहिणार मुलांनो, पाचवा मुद्दा काय लिहिणार, पाचव्या मुद्द्यामध्ये आपण हे लिहिणार, विद्युतधारा वाढवल्यास. आता हा मी शॉर्टकट मध्ये लिहिते. आता विद्युतधारा वाढवल्यावर काय होतं, विद्युतधारेला आपण आय म्हणतो. तर ही विद्युतधारा वाढवल्यावरती, हे जे आय आहे करंट वाढवल्यावरती, चुंबकीय जे क्षेत्र त्याची तीव्रता वाढते आणि चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेला इंग्रजीमध्ये बी अक्षर वापरलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात
आणि त्याला बी ह्या अक्षराने दाखवतात, ते तुम्ही 11वी 12वीला शिकणार आहात. ठीक आहे, मग सध्या मी असं दाखवते, बी वाढवल्यावर आय पण वाढतोय. ह्याचा अर्थ काय होतोय, म्हणजे आय वाढवल्या बी वाढतोय, याचा अर्थ काय, दोघं एकमेकांना समानुपाती आहेत. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही कशावर अवलंबून आहे, आपण किती त्याच्यामधून करंट घालवतोय. आणि अजून एक 6वा मुद्दा पण येणार मुलांना. आपण जर एन वाढवला, एन इथे काय होतं, वेटोळे होते, बरोबर आहे. एन जर वाढवला म्हणजे हे वायरीचे वेटोळे जे आहेत ते वाढवले, तर त्याने पण विद्युतीय चुंबकीय क्षेत्राची जी आहे ती तीव्रता वाढते. तर असे टोटल हे 6 गुणधर्म आहेत, एक एक करून जे तुमच्या पुस्तकात दिलेत ते तुम्ही परीक्षेमध्ये लिहायचे. तर माहितीये, हा 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. तर 3 मार्काच्या प्रश्नामध्ये कमीत कमी हे 3 तरी गुणधर्म चांगले व्यवस्थित लिहून आकृती हवी. ठीक आहे, म्हणजे अर्ध्या मार्काला गुणधर्म आणि 1.5 मार्काला आकृती, असे टोटल 3 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. जर टीचरची इच्छा झाली तर 4-5 मार्काला पण हा सेम टू सेम प्रश्न येऊ शकतो. पण गेल्या क्लासमध्ये आपण जो केलेला सरळ जो सुवाहक होता, ती सरळ वायर होती ती, तो हा आणि पुढच्या क्लासमध्ये जो आपण बघणार आहोत, सोलेनॉइड म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, आणि तुमच्या पुस्तकामध्ये मराठीमध्ये काय दिलेलं आहे त्याला नालकुंतल. हे तिघांपैकी एक तरी परीक्षेत नक्की विचारतात मुलांना. ह्या तिघांपैकी एक तरी विचारतील. म्हणजे पहिल्यामध्ये काय केलेलं आपण, सरळ ठेवलेलं त्याला, दुसऱ्यामध्ये काय केलं, एकदा गुंडाळलं, आणि तिसऱ्यामध्ये काय करणार आहे माहितीये, एक आपण पुठ्ठा घेऊन त्याच्यावर वायर गोल 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 गुंडाळणार आहे. जसं लोखंडावर वायर गुंडाळलेली ना, तसं त्याच्यावरती गोल गोल गुंडाळणार आहे. आणि मग त्याच्यामधून आपण काय करणार आहे, करंट घालवणार आहे, म्हणजे विद्युत धारा घालवणार आहे. मग त्याच्यानंतर जे मग हे चुंबकीय क्षेत्र बनते ते कसं बनेल आणि त्याचे काय गुणधर्म असतील हे आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. अच्छा, आता मला सांगा, हे सगळ्यांनी लिहून घेतले? सगळ्यांनी लिहून घेतलंय का? हो मॅडम. ओके, व्हेरी गुड बेटा. आता हे तुम्ही शॉर्टकट मध्ये आपण लिहिलंय, ह्याला छान हँडरायटिंग मध्ये, सुंदर हँडरायटिंग मध्ये परत एकदा लिहा, ह्याला पाठ करा. मी म्हटलं ना, हा तिघांपैकी एक तरी एक्झामला येणार म्हणजे येणारच. तर तुमच्या हातचे ते मार्क्स असतील. तर मुलांना तुम्हाला माहितीये, तुम्ही तुमच्या सायन्स टीचरला हवं तर विचारा, बोर्डाने प्रत्येक धड्यासाठी मार्क्स राखून दिलेत, माहितीये ना तुम्हाला. मला सांगा, तुमचा किती मार्काचा पेपर असणार आहे बोर्डाचा सायन्सचा? 40 मॅडम, पहिला पेपर. हा, सायन्स 1 आणि सायन्स 2 आहे ना तुम्हाला. सायन्स 1 40 मार्काचं असेल, राईट. आता ते सायन्स 1 मध्ये 40 मार्काला आता जेवढे धडे आहेत, तर प्रत्येक धड्याला बघा मार्क्स आहेत, माहितीये तुम्हाला. ते तेवढ्या मार्काचा पेपर येणारच, म्हणजे त्या धड्यावर येणारच. तर हा मी ते चेक करते. तर ह्या धड्याला पण मार्क्स जे आहेत ना मुलांनो, माझ्याकडे आता आहे का, मी चेक करते, एक सेकंड. अच्छा, ह्याच्यामध्ये नाही दाखवते, मी ते नक्की काढेल किती, कोणत्या धड्याला किती वेटेज आहे. तर ह्या धड्याला जो आहे ना, ते बऱ्याचपैकी वेटेज आहे. मला वाटते 8-10 मार्काचं तर असेलच, 40 मार्कापैकी 5च्या वर तर डेफिनेटली असेल. त्याच्यामुळे हा धडा जर तुम्ही नीट केला तर 5 मार्क्स तर 40 पैकी तुमचे पक्के ठरलेलेच आहेत. कारण हा धडा जो आहे तो, मी जसं नेहमी सांगते, ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तर लिहिण्यासारखे खूप जास्त आहेत आणि गणित खूप कमी आहेत. तर ज्या मुलांना गणित सोडवायला एवढं जमत नाही त्यांच्यासाठी मग हा धडा जो आहे तो स्कोरिंग आहे. ठीक आहे. होमवर्क समजलाय सगळ्यांना? आकृती काढायची आहे. परत हे जे 6 गुणधर्म आहेत हे छानपैकी लिहून काढायचे आहेत पुस्तकाची हेल्प घेऊन, आणि आता जे तुम्ही कॉपी केले त्याची हेल्प घेऊन, आणि त्याला पाठ करायचे. ठीक आहे. कोणाकोणाला होमवर्क समजला हात वर करा. ठीक आहे, व्हेरी गुड. चालेल. तर आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटू मुलांनो. तोपर्यंत अजून एक छोटासा होमवर्क काय आहे, हे जे पुढचं, थांबा तुम्हाला दाखवते, हे जे तुमच्या पुस्तकामध्ये हे जे पुढचा वाला टॉपिक आहे ना, हा एकदा वाचून काढा. पहिले 2 आपण जे बघितले ना त्याच्यासारखंच आहे हे पण. पहिले 2 जर तुम्हाला समजले तर हे काय लिहिले हे पण तुम्हाला समजेल. तर बघा, ही जी येल्लो वाली वायर आहे ना, ती अशी गोल 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 स्प्रिंग सारखी बघा गुंडाळली, आणि त्याच्यामधून आपण विद्युत धारा वाहतोय. आणि मग पुढे काय होते, त्याचे हे जे चुंबकीय बलरेषा आहेत त्या कशा बनतात, तर ते सगळं त्याचे इथे गुणधर्म दिलेले आहेत.
तर हे वालं किंवा हे वालं किंवा हे वालं या तिघांमधून एक तरी परीक्षेत विचारणार म्हणजे विचारणारच. त्याच्यामुळे हे तिघांना पण तुम्हाला खूप चांगल्यापैकी पाठ करायचं. ठीक आहे. तर चला आता आपण इथे आपला क्लास संपवू शकतो. दिलेला हा बोला बोला बोला. मॅडम दाखवायचं का? काय दाखवायचं? होमवर्क. हा होमवर्क जे आहे ना, हो होमवर्क करा. शाळेमध्येच तुमच्याच वर्गातला एखादा मॉनिटर तुमच्या शिक्षकांना बनवायला सांगा. त्या मॉनिटरला होमवर्क दाखवा आणि मी पण तुमचा होमवर्क बघेल. मी कसा होमवर्क बघेल माहितीये? नेक्स्ट टाइम वही ओपन करा अशी वरती. मला कमीत कमी आकृती तर लांबून दिसेलच ना. तर मी पण तुमचा होमवर्क नेक्स्ट टाइम बघेल. तर प्लीज होमवर्क करून ठेवा. हो मॅडम. ओके चला क्लास संपूयात. थँक्यू सो मच मुलांना जॉईन होण्यासाठी. बाय मॅडम. बाय मॅडम. बाय. बाय सगळ्यांना.